हे बघ सुनबाई, माझ्या मुलाच्या पगारावर तुझा काहीही हक्क नाही. तू काही महिन्यापूर्वी या घरात आली आहेस, पण मी अर्जुनला जन्म दिला आहे. तो माझा मुलगा आहे, त्यामुळे त्याच्यावर व त्याच्या कमाईवर फक्त माझा हक्क आहे, हे आता तूही लक्षात ठेव. सासूच्या अशा बोलण्याने संपूर्ण घरात एक वेगळी शांतता पसरली होती. मुक्ताला खूप काही बोलायचे होते, पण ते अर्जुनच्या येण्याची वाट पाहत होती. मुक्ताची नणंदही आईची बाजू घेऊन वहिनीला म्हणाली की, वहिनी, तुमच्यापेक्षा माझ्या दादाच्या पैशावर माझा आणि आईचा जास्त हक्क आहे. आणि त्यानंतर त्यांच्यात थोडी शाब्दिक चकमक झाली आणि प्रत्येक जण आपापल्या रूममध्ये निघून गेले. बराच वेळ झाला तरी रूममधून कोणीच बाहेर येत नव्हते. सगळे एकमेकांकडून अपेक्षा करत बसले होते की तो आधी येईल, किती आधी येईल. पण बराच वेळ झाला तरी कोणीच बाहेर आले नाही. पण घरातली शांतता संपली होती. मग केशवराव उठले आणि स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांसाठी चहा बनवला आणि मोठ्यांनी आवाज देत त्यांनी सगळ्यांना बोलावले. ते सर्वात आधी आपल्या पत्नीला म्हणाले, अगं ऐकलंस का, गरम गरम चहा तयार आहे. दुसऱ्या आवाजात आपल्या सुनेला म्हणाले, सुनबाई, आज रूम बाहेर यायचे आहे ना, आज तुमचं काम तुमच्या बाबांनी केले आहे, तर लवकर बाहेर या, नाहीतर चहा थंड होईल. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला आवाज दिला, चारू, चहा घेण्यासाठी लवकर बाहेर ये. आज तुमच्या भांडणामुळे मला काम करावं लागले. मी चहा सर्वांसाठी केला आहे, असे केशवराव हसतच म्हणाले. तेव्हा सर्वात आधी तर त्यांची सून बाहेर आली आणि म्हणाली, अहो बाबा, तुम्ही चहा का बनवलात? मला बोलावले असते तर मी चहा बनवला असता ना. त्याचवेळी केशवराव यांची पत्नी सुरेखाताई आणि मुलगी चारू सुद्धा बाहेर आल्या. तेव्हा केशवराव सुनेकडे पाहत म्हणले, तुम्ही तर नेहमी चहा बनवता, स्वयंपाकघर सांभाळता, पण कधी कधी घरची सुनेला सुद्धा आराम मिळायला हवा की तिलाही कोणीतरी चहा बनवून देईल. काही लोक सुनेला फक्त काम करणाऱ्या मशिनीसारखं समजतात, तर काही लोक सुनेला घरातील सर्व काम करणारी कामवाली बाई समजतात. पण ते विसरतात की घरची सून ही सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे. हो हो, तुम्हाला नेहमी तुमच्या पत्नी आणि मुलीमध्येच दोष दिसतो, पण बाहेरून आलेल्या सुनेमध्ये फक्त चांगले गुण दिसतात, असे रागानेच सुरेखाताई केशवरावांना बोलू लागल्या. मुक्ता मात्र काही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली. तेव्हा केशवराव आपल्या पत्नीला बोलतात, हीच तुमची चूक आहे. तुमची मुलगी तुमचीच आहे, तुम्हाला ती तुमची लाडाची लेक वाटते. तसेच सुनेलाही परकी न समजता तिला सुद्धा आपली समजून घ्या, म्हणजे मग वाद भांडणे होणारच नाहीत. आणि तुम्ही विसरलात का, तुम्ही काही वर्षापूर्वी तुमच्या माहेरातून या घरी आला होता आणि एक दिवस तुमची मुलगीही दुसऱ्या घरात जाईल, ती तिच्या सासरी जाईल. तेव्हा तुमच्या मुलीसोबत तिच्या सासरचे लोक जर वाईट वागत असतील तर ते तुम्हाला चालेल का? आणि मी जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि जे मला जाणवले त्यावरूनच मी बोलत आहे. तेव्हा यावर तर सुरेखाताईकडे कोणतेच उत्तर नव्हते, म्हणून त्या गप्प बसल्या. केशवरावांची सरकारी नोकरी होती आणि ते आता रिटायर झाले आहेत. घरात पत्नी, एक मुलगी होती व एक मुलगा अर्जुन, ज्याचे लग्न मुक्तासोबत काही महिन्यापूर्वीच झालेले होते. तर अर्जुन पण चांगला नोकरीला होता, तर मुलगी चारू अजून शिकत होती. त्यांची सून मुक्ता शिक्षित, हुशार व समजूतदार होते. पण आई मुलगी यांनी मिळून तिचं जीवन असं कठीण करून ठेवले होते की तिला आता त्याच्या वागण्याचा त्रास होत होता. ह्या दोघी मायलेकींना तिच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना दखल घालायची असते. तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतात, तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्या गोष्टीवर बंदी घालून ठेवत असतात. नणंद चारू तर सतत पाहते की तिचा भाऊ आणि वहिनी काय करतात, काय बोलतात. कधी आनंदाने बोलतात की
भांडणे करतात. शिवाय नवरा बायको किती वेळही एकत्र असतात आणि मग ती लगेच आईकडे धावते व आईला सर्व सांगत असते. तेव्हा आई मुलाच्या समोर काही बोलत नाही, पण मुलगा बाहेर गेल्यावर संपूर्ण घरात भूकंप घडवते. सुनेला काहीही बोलायला सुरुवात करते. आजही केशवराव आपल्या पत्नीला समजावत असतात की घरात एक तरुण मुलगी आहे, पण कोणालाही काहीच वाटत नाही. सगळं चुकीचं होत आहे. एक आई म्हणून तू चारूला समजून सांगायला हवं की सतत भाऊ व वहिनीवर नजर ठेवणं आणि चुगली करणे, एकमेकांच्यात भांडणे लावणे ही वाईट सवय आहे. उद्या तिकडे सासरी जाईल आणि तिथेही चारू असेच वागत राहिली तर तेव्हा ही सवय दोन्ही बाजूला त्रासदायक ठरेल. हे वेळेस लक्षात घे आणि चारूला समजून 4 गोष्टी सांग, त्यामध्येच तिचे भले होईल. केशवराव जेव्हा ड्युटीवर जात होते तेव्हा ते घरातील कोणत्याच गोष्टीकडे फार लक्ष देत नव्हते, कारण ते कामात व्यस्त असायचे. पण रिटायरमेंटनंतर ते बहुतेक बराच वेळ घरातच असतात आणि ते आता सगळं पाहत असतात आणि त्यांना हे सगळं चांगल्या प्रकारे समजत होते की त्यांची पत्नी आणि मुलगी मिळून सुनेसोबत चुकीचे करत आहेत, चुकीचे वागत आहेत आणि हे बरेच दिवस चालू होते व केशवरावांच्या हे लक्षातही आले होते. म्हणूनच ते फक्त संधीच्या शोधात होते की त्या दोघींनाही धडा शिकवायचा आहे. मुक्ता नेहमीच शक्य तितकं त्या दोघींच्या गोष्टीकडे बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते, पण जेव्हा सर्व गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे जातात तेव्हा मुक्ता सासूला नाही पण चारूला प्रत्युत्तर देते, ज्यामुळे सासू अजूनच रागून सुनेवरच आरोप लावत राहते. त्या दिवशीही असंच काहीसे झाले होते. मुक्ताने आपल्या नवऱ्याकडून काही कामासाठी पैसे मागितले होते व अर्जुननेही मुक्ताला पैसे दिले होते आणि तेव्हा चारूने मुक्ताला पैसे देताना पाहिले. लगेच तिने जाऊन ती गोष्ट आपल्या आईला सांगितली की वहिनी दादाकडून पैसे मागत होती आणि दादानेही तिला पैसे दिले, पण मला तर तो कधीच पैसे देत नाही. मग काय, आईनेही मुलीच्या गोष्टी ऐकून ती गोष्ट मोठी केली. उगाच कारण नसताना त्या गोष्टीचा हंगामा केला. त्या मुक्ताला जाऊन जाब विचारू लागल्या की काय ग, तू माझ्या मुलाकडून पैसे का मागितलेस? त्याच्या पैशावर तुझा काय हक्क आहे आणि तुला घरात राहून पैशांची काय गरज आहे? तू त्याच्याकडे कशासाठी पैसे मागितले? माझ्या मुलाने कष्टाने कमवलेले पैसे तुला तुझ्या माहेरी पाठवायचे आहे का? आता मात्र मुक्ताच्या सहनशीलता संपली होती. मग ती बोलली की आई, तो तुमचा मुलगा आणि चारूचे भाऊ आहेत हे मला माहिती आहे, पण तुम्हाला हे माहिती नाही का तो माझा नवरा आहे. जर मी माझ्या गरजेसाठी एखाद्या कामासाठी त्यांच्याकडून पैसे मागितले तर काय चूक केली? तो तर माझा हक्क आहे आणि मी त्याच्याकडून पैसे मागणार नाही तर अजून कोणाकडून पैसे मागणार? आणि तुम्हाला आणि चारूला जेव्हा गरज असते तेव्हा तर तुम्हीही त्याच्याकडून पैसे घेत असता की, मग मी तेव्हा काही बोलते का? आणि चारू, तुझा दादा तुला प्रत्येक वाढदिवसाला व अधूनमधूनही गिफ्ट आणि पैसे देतो आणि आई, तुमचा मुलगा प्रत्येक महिन्याची संपूर्ण पगार तुमच्या हातात तर आणून देतो. मी याबाबत कधीही काही बोलले आहे का? हवं तर मीही त्यांना तसे करण्यापासून थांबवू शकले असते, पण मी कधीच असं काही केलं नाही. पण तुम्ही असंच माझ्या प्रत्येक गोष्टीत चूक काढत असाल, मला जाब विचारत असाल तर मला ते करायला भाग पडेल, जे तुम्ही कधीच सहन करू शकणार नाही. आज मुक्ता मन कठोर करून बेधडक बोलत होती. तुझ्यात एवढी हिंमत आहे का की तू आम्हाला असं बोलशील? माझा मुलगा आहे म्हणून आमचा पूर्ण हक्क आहे, पण तुझा त्याच्यावर काहीही हक्क अधिकार नाही, असे सुरेखाताई रागातच तिच्याशी बोलत होती. आज मुक्तानेही ठरवले होते की शांत बसायचे नाही, कारण आजपर्यंत ती शांत बसून दुर्लक्ष करून गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. म्हणून ती बोलते, मी लग्न करून या घरात आली, त्याची पत्नी या नात्याने
त्याच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे हे विसरू नका. असाच वाद वाढू लागला. शब्दाला शब्द वाढत गेले आणि मुक्ताच्या सासूने आणि चारूने दोघांनीही या सर्वाचा दोष मुक्तावर दिला. खरं तर सुरेखाताईची चूक होती, पण त्या मान्यच करत नव्हत्या आणि सासूला असे वाटले होते की मुलगा आल्यावर त्याला हे सर्व सांगितले तर तो मुक्ताला त्यांची माफी मागायला सांगेल व ती त्यांची माफी मागेल. पण आज मुक्ता पण आली नव्हती. तिची चूक नसल्यामुळे ती माफी मागणार नव्हती. मुक्ता आपल्या खोलीत गेली आणि सासू व चारू सुद्धा आपापल्या खोलीत गेल्या व घर अगदी शांत झाले. ते काही वेळाने केशवराव वेळेवर बाजारातून परत आले तर घरात येताच त्यांना लगेच कळाले की आज नक्की काहीतरी घडले आहे. म्हणूनच इतकी शांतता दिसत आहे आणि बाहेर कोणीही दिसतही नव्हते. म्हणून त्यांनी सगळ्यांसाठी आधी चहा बनवला आणि आवाज देऊ लागले. पण त्यांना चांगलेच माहीत होतं की घरी नक्की काय झालं असणार. पण तरीही त्यांनी कोणाला काय विचारणे गरजेचं समजले नाही. चारूने आणि सुरेखाताईने सगळी चूक मुक्तावरच टाकली होती व केशवराव यांना चांगलेच माहीत होते की काय झालं असेल. म्हणून त्यांनी सगळ्यांपेक्षा आधी त्यांच्या बायको आणि मुलीला समजावून सांगितले. ते आपल्या बायकोला बोलत होते की काय तू पण अडाणी लोकांसारख्या गोष्टी बोलत आहेस, जुन्या जमान्यातील लोकांप्रमाणे वागत आहेस. पुरुषाच्या कमाईवर बायकोचा काही हक्क नसतो का? जर एक पत्नी म्हणून तुझा माझ्या कमाईवर हक्क आहे तर मग सुनेचा तिच्या नवऱ्यावरच्या कमाईवर का नाही? तिने जर तिच्या गरजेसाठी काही पैसे मागितले तर काय मोठा गुन्हा केला आहे? आणि तुझा मुलगा तर तुला दर महिन्याला पूर्ण पगार आणून तुझ्याच हातावर ठेवतो. पण जर त्याच्या मनात आले तर तो स्वतःच्या हातात पण ठेवू शकतो. पण त्याने असं कधीच केलं नाही. आणि अजून एक गोष्ट तुला लक्षात नसेल पण मी आठवण करून देतो. मी माझ्या पगारातून दर महिन्याला माझ्या आई बाबांना 3,000 रुपये पाठवायचो. पण तुला ते पण आवडायचं नाही, तुला ते पटायचे नाही. तेव्हा तू किती काय बोलत होतीस. आयुष्यात एक चूक त्यावेळी झाली जेव्हा एका मुलाने व सुनेने आपल्या आई वडिलांची जबाबदारी पार पाडायची राहून गेली. आणि आता दुसरी चूक तूही करत आहेस की सुनेला आपल्या नवऱ्याच्या कमाईवर काही हक्क नाही, तिला काही पैशाची गरज नाही. पण एक दिवस उद्या असं होऊ नये की जे तू तेव्हा केलंस ते आता तुझ्या बरोबर होईल. त्यावेळेला तू तुझ्या स्वार्थासाठी हट्टासाठी मला माझ्या आईवडिलांपासून दूर केले होते. आणि देव ना करो की उद्या एके दिवशी सुनबाई तुला तुझ्या मुलापासून दूर करेल. कारण जे काही तुम्ही दोघी तिच्याबरोबर करताय वागताय ते पूर्णपणे चुकीचे आहे. आणि चारू तुम्ही दोघीही चुकीच्या वागणुकीत एकमेकींना साथ देत आहात. तुला या गोष्टीची आता जाणीव व्हायला हवी. तुला अजून काही गोष्टी समजत नाहीत की तू समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीस ते माहिती नाही. पण ज्या दिवशी तू सासरी जाशील तेव्हा तुला मी काय बोलत आहे हे नक्की समजेल. आणि जेव्हा सासरी जाशील व काही काळाने माहेरी आई वडील राहत नसतील तेव्हा तू इकडे माहेरी येण्याची आतुरतेने वाट पाहशील. पण तुला कोणी माहेरी बोलवणार नाही व तुझे माहेरपणही होणार नाही. कारण तुझ्या वागण्याने व बोलण्याने तू तुझ्या दादा वहिनीच्या मनात जागा निर्माण होऊ शकली नाहीस. आता ही चूक तुमच्या दोघींची आहे. मुक्ताची आता काहीच यामध्ये चूक नाही. त्यामुळे दरवेळेस तिने माफी मागावी ही अपेक्षा सोडून द्या. शेवटी प्रत्येक माणसाला स्वाभिमान असतो आणि जेव्हा व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा ती व्यक्ती खूप कठोर होते. म्हणूनच अजूनही वेळ गेलेली नाही. वेळेवर स्वतःमध्ये सुधारणा करा. केशवरावांच्या बोलण्याने व समजवण्याने सुरेखाताई आणि चारूला आपली चूक समजली. त्यांना वेळेच शहाणपण आले आणि आता यापुढे त्यांनी
कधीही अशी वागणूक न करण्याचे वचन दिले. त्यानंतर चारूनेही आपल्या बहिणीची मनापासून माफी मागितली. तेव्हा मुक्ताने पण नणंदला मनापासून माफ केलं, कारण तिला आपले घर एकत्र ठेवणं माहीत होते. तिला आपल्या माणसांची गरज व किंमत कळत होती. पण तेव्हा तर हक्काची गोष्ट होती, म्हणून तिला त्या दिवशी बोलणं गरजेचं होते. नाहीतर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव कधीच झाली नसती व मुक्ताच्या गप्प बसण्याला व सर्व सहन करत असलेल्या स्वभावाला त्यांनी तिची कमजोरी समजली असती. म्हणूनच प्रत्येकाने सहन करावे, समजून घ्यावे. पण जेव्हा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा, हक्काचा येतो, तेव्हा मात्र शांत न बसता आवाज उठवला पाहिजे. तरच आपला स्वाभिमान कायम राहतो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.